आज सकाळी सकाळी आमच्याकडे आला होता तुषार मामा. तुषार मामा म्हणजे तुषार हा आमच्या लाईफमधला असा व्यक्ती आहे की शौनकच्या लाईफमध्ये शौनकला मी आणि अखिलेशनी घेतल्यानंतर कोणी जर घेतलं असेल तर आई बाबा सोडून जो फर्स्ट कोणी असेल तर तो म्हणजे तुषार मामा. तर तुषार मामा US वरून आला होता. तुषार मामा सकाळी सकाळीच येणार होता 8 वाजता. तर आला. आता तो कसा आला, कसा सरप्राईज दिला ते काही मी कॅप्चर नाही करू शकली, कारण म्हणजे इतकं ते नाही आहे, म्हणजे नाही ती फिलिंगच नाही येत अशी. मग तुषार आल्यावर आम्हाला जेवण वगैरे बनवलं मी सगळं, छोले पुरी श्रीखंड वगैरे, आणि मग आम्ही खेळलो चांपूल. आता चांपूलमध्ये काय असते हे तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही सांगा मला तुमच्याकडे या गेमला काय म्हणते. तर असं खेळत होतो. तुषार पण खूप वर्षांनी असं चांपूल खेळत होता आणि प्रज्वली खूप हारत होती आणि प्रज्वलीचं काही खातं खोलल्याच नाही गेलं आणि शौनक खूप जिंकत होता. आणि मग असं झालं, असा गेम आम्ही खेळलो आणि मग सगळ्यात पहिले मीच जिंकली. मी पहिले खूप हारली, माझ्या मॉरल डाऊन झाला, पण मग मी जिंकून गेली. तुषार हा USलाच असतो आता पण, आणि शौनकला तुषारनी पहिले झाल्याबरोबर 5-6 दिवसांनी बघितलं, त्याच्यानंतर त्यांनी 2 वर्षांनी बघितलं असेल आणि त्याच्यानंतर एकदम आता बघितलं असं आहे. आणि मी जिंकली. मग मी ते चांपूलचं ते चौकट केलं ते सगळ्यांना अटकून ठेवायसाठी. आता ते जे आहे 4 हे घर, आता या घरात जर कोणी अडकलं तर ते 2 पडल्याशिवाय ते निघणार नाही असा रूल होता. पण तुषारचं असं म्हणणं आहे की तू आता गेममध्ये नाही आहे कारण तू जिंकली आहे. तुषारले हे रूल माहीतच नव्हते, पण आमचे लेकरं काही ऐकायला खाली नाही. ते म्हणजे नाही हा रूल असतेच मामा. मग मामा काय ऐकाच लागलं. मग मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. प्रज्वली पण आज लेट गेली, म्हणजे गेली. शौनकला पण सुट्टी होती कशाची तरी. मग छान असं बटाट्याची भाजी, छोले पुरी आणि श्रीखंड असं छान आम्ही जेवण केलं. आणि US राहत असताना आमचं जरी लग्न झालं होतं, पण तुषार, प्रशांतबाई, आशुतोष हे बॅचलर होते, म्हणून या बॅचलरसोबत आम्ही पण बॅचलरसारखंच राहायचो. आम्ही एकसोबतच जेवण बनवायचे, म्हणजे मीच जेवण बनवायची सगळ्यांसाठी, पण हे पोरं मला हेल्प करायचे. कोणी सॅलड कट करायचं, कोणी भांडी धुवायची, कोणी जेवण वाढायचं, असे हे पोरं मला खूप हेल्प करायचे. असं खूप छान वेळ आम्ही घातलेला आहे सोबत. हे असे जेही माझे हे मित्र दिसतात, मैत्रिणी दिसतात, ह्या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहे. नवीन लोक माझा स्वभाव ओळखू शकले नाही आणि मला नवीनमध्ये इतके मित्रमैत्रिणी पण नाही. मग दुपारी आमच्याकडे आले पायल आणि प्रिया. त्यांना काहीतरी माझ्याकडे बघायचं होतं, जे काही मी नवीन शॉपिंग केली होती ते. आणि असंच मग हे इले रील बनवायची होती. ही मगरी वय आमची आणि आमच्या लेकरांची ही मगर मासे. तर पॉझिटिव्ह लोकांची थोडी माझ्या लाईफमध्ये अजून भर पडलेली आहे, तर ह्या दोघी त्यातला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो सकाळी कुठेतरी. दुसऱ्या दिवशी मला लयच मोठा शॉक बसला, म्हणजे मी तुम्हाला सांगूच नाही शकत. पण आता मी चालली आहे माझ्या घराच्या कचऱ्याजवळचा. आम्ही राहतो अमरावती महानगरपालिका, पण तुम्ही कचरा बघा, म्हणजे त्या जनावरांना पण माहीत आहे की आपल्याला स्वच्छ जागेत राहायचं आहे, पण आम्हा माणसांना कळत नाही आहे. आणि मला हा कचऱ्याच्या मागे मी 3 वर्ष झाले लागलेली आहे आणि मला कळतच नाही. आणि हा कालच झालेला ॲक्सिडंट, माणूस काय झालं माहीत नाही, पण या कचऱ्यामुळे आणि या डिवायडरमुळे त्या दादांचा ॲक्सिडंट झालेला आहे. कोणाचा ॲक्सिडंट झाला तेही मला माहीत नाही, पण इतकं हलगर्जी कोणी कसं असू शकते. सगळे रील बनवून झाल्या सगळ्यांना सगळं. मग आम्ही पोचलो फायनली आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे ॲपल शॉप. मला भेटला शॉक. शौनकनं पाडला होता iPad आणि त्याचा गेला होता डिस्प्ले. मग काय दादा म्हणे iPad इज नॉट रिपेरेबल, इट्स अ रिप्लेसेबल. म्हटलं दादा आता काही माई बजेट नाही. पण ते असं करता मला थोडं हेही झालं आहे. आणि इथून मग आम्ही निघालो. काहीतरी खायचं होतं, म्हणजे मला खूप दुःख झालं की आज जर अखिलेश असते तर मला या गोष्टीचा विचारच करा नसता लागला की ते रिपेअर करायचं की ते नवीन विकत घ्यायचं. पण आता जरा आपण जेही डिसिजन घेतो ते बरोबर घेतो की चुकीचे घेतो. अखिलेश असले तर काय डिसिजन घेतला असता, असे सगळ्या आठवणींनी म्हणा किंवा या सगळ्यांनी असं मन जरा सॅड होऊन जाते. मग आम्ही दोघं मायलेक निघालो. आम्ही जेवण करून निघालोच नव्हतो. मग आम्ही ठरवलं की शौनकला इथे न्यायचं, मैसूर किचन. मग आम्ही दोघं मायलेक मैसूर किचनमध्ये गेलो. म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं, इडली डोसा जे काही आहे ते. आणि शौनकला तसा फेवरेट नाही आहे ते, पण मला वाटलं की मैसूर किचनची टेस्ट शौनकला आवडेल आणि शौनक खाण्याच्या बाबतीत खूप पिकी आहे. मग मस्त काय तिथं बसलो. दादाला म्हटलं पाणी द्या बा चांगलं.
बिस्लेरीची एक बॉटल घेतली, सो कॉल्ड बिस्लेरी, त्याला बरेचसे नाव आहे. मी इथं घेतली बा गरम गरम इडली. तिथली इडली एकदम मेल्ट होऊन जाते तोंडात. आणि शौनकनं घेतला डोसा. बाहेर पावसाळी वातावरण आणि मग इडली सांबार, तेही आयतं, नो कुटाणा, मस्त मज्जा. मग काय अजून एक आम्ही डोसा हाणला आणि मग दोघं मायलेक पिलो आम्ही चहा. शौनकनी आज मला खूप सपोर्ट केला होता, असं एकदम बिलकुल चिडचिड नाही, काही नाही आणि खूप गुड बॉय झाला होता तो. त्याच्यामुळे मी पण हॅप्पी होती आणि दोघं मायलेकांनी मस्त असा टाईम एकमेकांसोबत घालवला. मग मस्त काय डोसा खात मग आम्ही शेवटी घेतला चहा. तिथचा चहा पण बम टेस्टी असते. 1/2 केला आम्ही चहा वगैरे घेतला. मग तिथून आम्ही निघालो. हे बरं आहे, एवढा कुटाणा करा त्याच्यापेक्षा जाण 2 इडली खा, बस झालं. इडली केली नाही, भिजत घातलं नव्हत्या मिक्सरमधून, काहीच नाही. सगळ्याला माहिती आहे इडलीची रेसिपी काय आहे. तर असं आहे बा, आपल्याला तर हे आवडते. मग आम्ही तिथून गेलो बाहेर. एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं. मग तिथे गेलो, साड्या रोल पॉलिशला टाकल्या. एका दिवशी मग असे निघालो की सगळे कामं करून टाका लागते. मग इडली खाऊन आम्ही निघालो असं आमच्या कामाला. तसे मी ना एवढे सगळं हे कॅप्चर नाही करू शकत, कारण कामाची घाई राहते आणि इतकं कोणी माझ्यासोबत राहत नाही ते फोन वगैरे ते शॉट घ्यायला वगैरे. आणि नुसतं डोकं मग त्यातच राहते, हा शॉट नाही घेतला, ते शॉट नाही घेतला. तर शॉर्टकटमध्ये मी सांगत जाईन की मी कसं केलं, काय केलं, पण मी इतके डिटेल शॉट नाही घेऊ शकत. तर हे आम्ही निघालो ते इडलीवाल्याच्या तिथनं. मग आम्ही गेलो श्याम चौक. मग श्याम चौकातून आम्ही गेलो तहसीलच्या बाजूनी. हे आहे आमचं काय आहे, काहीतरी आहे, पोस्ट ऑफिस. तिथून असा टर्न घेऊन आम्ही निघालो. मग हे रिलायन्स ट्रेंड्स म्हणजे प्रभात चौक. आणि असं करत आम्हाला खूप कामं होती त्या दिवशी. सगळे कामं एकसाथच करून घ्यायचे ठरवले होते. हे बघा रिलायन्स ट्रेंड. मग असंच गाडी चालवत होतो. तुम्ही बघत असाल की बा किती क्लीन रस्ते किती आहे. अजिबातच क्लीन नाही आहे आणि खूपच घाणेरडे पण आहे. काही म्हणजे सांगायलाही पुरत नाही. त्या क्लीनलीनेसवर काही बोलायलाही परवडत नाही. मला असं वाटतं आपण लहानपणापासूनच लेकरायला शिकवतो का साफसफाई करणं हे आपलं काम नाही आहे. त्याच्यामुळे आपले लेकरं कधीच साफसफाई करत नाही. मला वाटतं लेकरायला ABCD लहान वयात शिकवल्यापेक्षा हे जर बेसिक जर हे शिकवलं तर त्याचा जास्त इम्पॅक्ट होईल. आणि बस आता पहा तुम्ही घरी काय शिकू शकता काय नाही बा. माझ्या तर नेहमीच म्हणणं असते तो कचरा पाहून की रिसायकल आणि ट्रॅश वेगवेगळे करा. झटके तुम्ही पाहतच असाल. ते वय आमच्या रस्त्यावरचे गड्डे, इकडून जाते इतवारा, इकडे बम गर्दी असते. आणि मग इकडे चाललो आम्ही आता प्रभात चौकातून आलो आम्ही चित्रा चौक. इथं आहे खूप जुनी वॉशिंग कंपनी म्हणजे सरदार वॉशिंग कंपनी. मग तिथं मी माझ्या साड्या टाकल्या रोल पॉलिशला. काका म्हणे 8 दिवस लागन. आणि मग रोल पॉलिशला साड्या गिड्या दिल्या. काकांनी रिसिप्ट वगैरे दिली. आणि मग तिथून गेलो आम्ही एका ठिकाणी शॉपिंग करायला. शॉपिंग थोडीशी माझीच होती. मग तिथून आम्ही निघालो. काहीतरी अशा छोट्या वस्तू मला घ्यायच्या होत्या. आणि असं मग एक दिवस निघाली की सगळे एका साईडचे कामं करून येते मी. जरा पेंडिंग ठेवते की बा ठीक आहे अर्जंट नसेल तर एकसाथच करू. रोज मार्केटमध्ये गेलं की दिवस तसाच जाते. 3-4 तास आरामात जाते. त्याच्या शाळा आणि ट्युशन आणि ते त्याला सगळं कठीण होऊन जाते. मग आम्ही गेलो आणि इथं गेलो वीर कृपामध्ये. काहीतरी घ्यायचं होतं मला. तिथं गाडी लावायला काही जागा नव्हती. मग अशी तशी पाहिली मी, गाडी लावली. मग गेलो आम्ही शॉपमध्ये आणि मग तिथे केली आम्ही शॉपिंग. मग शौनक बघत होता की बाप रे बाप एवढं मेकअपचं सामान असते काय. शौनक माझ्या मागे होता आणि ती ताई मला असं लिपस्टिक वगैरे लावून दाखवत होती. आणि बघा तुम्ही लिपस्टिकचे शेड. मग शौनकला विचारलं मी. मग शौनकने सांगितलं मला कोणता शेड घे वगैरे. आणि मग ताई खूप पेशन्सनी दाखवत होती मला सगळं. मग मी ताईला विचारत होती. ती ही ताई एकदम म्हणजे अजून हिच्यासोबत एक ताई असते. त्या दोघी मला असं व्यवस्थित समजून सांगते बा आपल्याला काही मेकअपचं एवढं नॉलेज नाही आहे. कामापुरतं मेकअप आपण करतो. बाकी तर फिल्टरनं काम होऊन जाते आणि एवढं काही थोबाड आपलं बेकार आहे नाही. वयाच्या मानानं लय ठीक आहे. पण ते कसं आहे मग आता दुकानात गेलो तर एकासोबत दुसरी गोष्ट विचारतेस माणूस. काय वय तर बाया वय त्या उपाशी राहीन पण मेकअपमध्ये कमी नाही करत. मग एक ठिकाणी एक घ्यायचे तर 2 लिपस्टिक घेऊन आली. मग लिपस्टिकची गरजच होती. म्हणजे मी एकच लिपस्टिक वापरत होती एवढ्या दिवसाचं. ते संपून गेलं. मग ताईने आम्हाला बेसमेंटमध्ये नेलं. अजून काहीतरी ब्रँड दाखवते म्हणे बा नवीन. तर मग बेसमेंटमध्ये गेलो. मग बेसमेंटमध्ये दुसरी ताई होती. मग तिनं मला दाखवले ते दुसरे लिपस्टिक. ते लिपस्टिक कोणतं होतं ते मी तुम्हाला म्हणजे माझ्या त्या शॉर्ट्समध्ये दाखवणच. आणि असं झालं. मग सगळ्या ताई पेशन्सनी एकदम अटेंडन्स देत होत्या मला.
अटेन्शन देत होत्या. सगळं सांगितलं, घेऊन जा, लावून पहा, हे छान दिसते, ते छान दिसते, एकदम असं पर्सनली आणि असं. आणि शौनकला पण खूप आनंद होत होत्या की ताई इतक्या आवडीने मला माहिती सांगत आहे आणि म्हणजे खूप अटेन्शन देत आहे. तर ते बघून शौनकलाही बरं वाटलं. आणि थँक्यू शौनकने आज बिलकुल अखिलेशसारखा पेशन्स ठेवून माझ्यासोबत शॉपिंग केलेली आहे आणि असं मला कॉपरेटही केलेलं आहे की मम्मी तू हे घेऊ नको की ते घेऊ नको. आणि तो स्वतःच म्हणाला की मी तुझे हे शॉर्ट्स पण घेतो, कारण आज मी त्याचं काम केलं होतं आणि त्याचाही जरा मूड बहुतेक ठीक नव्हता. असं करून मग मी शॉपिंग झाली आणि मग काय बाहेर बघतो तर काय धूम पाऊस, काही विचारता सोय नाही. मायले लेकरू भारीवाला पाऊस होता एकदम. पाऊस थांबायची वाट बघितली आणि पाऊस थांबला मग आम्ही घरी होतो. असा होता दिवस.